त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आधी महापरिषदमध्ये सहाय्यक तंत्र किंवा टेक्निशियन 4 पद होतं. त्याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट होतं. म्हणजे डायरेक्ट म्हणजे कसं एक एक्झाम आणि सिलेक्शन आणि डायरेक्ट तुम्ही जॉईन म्हणजे तुमचं बेसिक आहे ते सुरू होऊन जातं. कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड नाही, कसल्याच प्रकारचा काही पिरियड नाही. परंतु आता ही जी गॅप पडली आहे 5-6 वर्षाची, त्याच्यानंतर यांनी असं डिसाईड केलं आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अमोल आगरकर, इंजिनियर अमोल चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनापासून स्वागत करतो. महापारेषण तंत्रज्ञ किंवा महाट्रान्सको असिस्टंट टेक्निशियन या पदाकरता जे काही रिक्रुटमेंटची प्रोसेस आता यांनी सुरू केलेली आहे महापारेषणने, त्यामध्ये वरचेवर आपण अपडेट्स तुमच्यापर्यंत घेऊन यायचा प्रयत्न करत असतो. त्यामध्ये मागच्या अपडेटनुसार 26 तारखेपासून 1 जुलैपर्यंत तिथे हेड ऑफिसला युनियन लेवलवर मीटिंग होणार आहे. भरपूर मीटिंग आहे, साधारण 26 संघटनांची मीटिंग आहे. त्यामध्ये कालचा जो दिवस होता तो अतिशय महत्त्वाचा होता, पहिला दिवस होता. आणि त्यामध्ये वर्कर्स फेडरेशनचे युनियनचे सरचिटणीस कृष्णा भोयरजी ते तिथे उपस्थित होते. सुगत गमरेजी यांनीसुद्धा काही तिथे सूचना दिल्या की अशी अशी भरती प्रक्रिया ठेवू वगैरे. तर त्यामध्ये त्यांच्यामध्ये जे काही संभाषण झालं किंवा जे काही मीटिंग झाली, बैठक झाली, कालच्या दिवसामध्ये जी काही अतिशय महत्त्वाची बैठक झाली वर्कर्स फेडरेशनमध्ये आणि कंपनीच्या वरिष्ठांमध्ये, तर त्यामध्ये जे काही संभाषण झालं ते आपण थोडी माहिती घेऊ. त्याबद्दल FBवर कृष्णा भोयरजी यांनी शेअर केलेलं आहे. त्याचं थोडंफार इथे मी सांगायचा प्रयत्न करतो, समजून सांगायचा प्रयत्न करतो. ते नीट ऐका मित्रांनो, कारण पुढच्या भरतीसाठी ते अतिशय उपयुक्त आहे. महापारेषण कंपनीत लवकरच सहाय्यक तंत्रज्ञ 4 म्हणजे असिस्टंट टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि टेक्निशियन 3 अशी 2500 रिक्त पदांची भरती पूर्ण होणार आहे. त्यामध्ये टेक्निशियन 4 किंवा सहाय्यक तंत्रज्ञ हे 1800 1850 आहे आणि बाकीचे 500-600 आहेत ते इंटरनलमध्ये आहेत. टेक्निशियन 1, 2 आणि 3. ठीक आहे. अंतर्गत भरतीकरिता राखीव असलेली पदे नवीन भरतीसोबतच भरणार आहेत. म्हणजे अंतर्गत म्हणजे इंटरनल भरती, महापारेषणमधली इंटरनल भरती जी आहे त्याच्यामध्ये जी राखीव पदे आहेत तीसुद्धा आताच या भरती प्रक्रियेमध्ये ते भरणार आहे. ठीक आहे. म्हणजे 2500मध्ये ते पण आलं. महावितरण कंपनीप्रमाणे सहाय्यक भरतीची पद्धत, सहाय्यक भरतीची म्हणजे विद्युत सहाय्यक भरती किंवा उपकेंद्र सहाय्यक भरती असं म्हणायचं यांना. भरतीची पद्धत सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य ही पदे भरताना धोरण स्वीकारण्याच्या भूमिकेत वर्कर्स फेडरेशनचा तीव्र विरोध. म्हणजे यांचं असं म्हणणं आहे महापारेषणचं की विद्युत सहाय्यक महावितरण आणि उपकेंद्र सहाय्यक महावितरण यांचं 3 वर्षाचे कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस आहे, नंतर ते परमनंट करतात ॲज अ टेक्निशियन म्हणून, तसं यांना करायचं आहे अशी यांची भूमिका आहे महापारेषणची. परंतु युनियनने त्याला तीव्र विरोध केलेला आहे असं यांचं म्हणणं आहे. सुगत गमरे संचालक मानव संसाधन यांनी चर्चेस सुरुवात करताना स्पष्ट केले की महापारेषण कंपनीमध्ये रिक्त असलेली सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य 1868 पदे भरण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. असल्याचं म्हणणं आहे. सोबतच 1-2 तंत्रज्ञ 1-2 व सिनियर टेक्निशियन सरळ सेवा भरतीकरता राखीव असलेली 632 पदे म्हणजे 1, 2 आणि 3 ही मला वाटते माझ्या माहितीप्रमाणे ही एक्सपिरियन्स बेस्ड किंवा अनुभवाच्या बेसिसवरची ही पदे आहेत. तंत्रज्ञ 1, 2 आणि सिनियर टेक्निशियन. तर ही सरळ सेवा भरतीमध्ये काही कोटा आहे, काही इंटरनल घेतात, काही अनुभवाच्या आधारे घेतात, काही सरळ सेवेने घेतात. प्रत्येक पोस्टसाठी असंच असतं परीक्षांनी. त्यावेळेस सुगत गमरे साहेब यांनी सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य ही पदे भरताना महावितरण प्रणालीप्रमाणे विद्युत व इतर सहाय्यक पदे म्हणजे विद्युत आणि उपकेंद्र सहाय्यक पदे जशी भरली त्या धर्तीवर 3 वर्षे कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने मानधनावर भरण्याबाबतचे सुतोवाच केले. म्हणजे 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस नंतर मग सहाय्यक तंत्रज्ञ म्हणून तुम्ही रुजू व्हाल. हे अतिशय चुकीचं आहे मित्रांनो. ठीक आहे. आता मी पुढे सांगेलच तुम्हाला. याबाबत वेगवेगळ्या युक्तिवाद त्यांनी केला, म्हणजे त्यांनी ते पटवून सांगितलं की का असं करतो आहे आम्ही. ठीक आहे. सामान्य तंत्र ही पदे भरताना पारदर्शक पद्धतीने लेखी स्वरूपाची तांत्रिक प्रश्न असलेली परीक्षा घेऊ. राज्य सरकार व कंपनीच्या भरतीविषयक नियमाचे उदाहरण आरक्षण, समांतर आरक्षण, कंपनीतील शिकाऊ उमेदवार यांना आरक्षण देणार आहे करिता असलेले आरक्षण व नियमाचे पालन करण्यात येईल हेही सांगितले. ठीक आहे. सगळ्या नियमांचे पालन करण्यात येईल हेही सांगितले. अप्रेंटिसला जिथे रिझर्वेशन मिळणार आहे आणि बाकी समांतर आरक्षण म्हणजे सगळं समांतर आरक्षण त्यामध्ये आलं. वुमन्स रिझर्वेशन, भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, स्पोर्ट्स कोटा, एक्स सर्व्हिसमेन. अतिशय महत्त्वाचा मुद्दा हा आतापर्यंत नव्हता. सहाय्यक तंत्रज्ञ सामान्य भरती करताना त्यांनी शारीरिक चाचणी म्हणजे फिजिकल टेस्टसुद्धा ते घेऊ शकतात. म्हणजे तुमची एक्झाम झाल्यावर जे शॉर्टलिस्ट विद्यार्थी होतील त्यांची फिजिकल टेस्ट ते घेणार आहे, म्हणजे ग्राउंड टेस्ट घेणार असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे. हे आतापर्यंत नव्हतं. महाराष्ट्र स्टेट वर्कर्स फेडरेशनच्या वतीने महापारेषण कंपनीच्या प्रशासनास स्पष्ट करण्यात आले की 25% जागा भरणार होते असं म्हटलं होतं या मागच्या मीटिंगमध्ये 11/6च्या. तर ते 100% भरणार याचं स्वागत केलेलं आहे युनियननी असं म्हटलं आहे. म्हणजे आधी 25% भरणार होते, आता ते 100% भरणार आहे. ही चांगली न्यूज आहे. युनियननी त्याचं स्वागत केलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतरचा एक पॅरेग्राफ आहे. महावितरण कंपनीप्रमाणे सहाय्यक म्हणून मानधनावर
पदे भरण्याची पद्धत पारेषण कंपनीमध्ये सुरू करण्यात येऊ नये अशी भरतीची प्रक्रिया सुरू केल्यामुळे त्यांचे काय विपरीत परिणाम वितरण कंपनीतील सहाय्यक कामगारावर झालेले आहे व होत आहे. म्हणजे वितरण कंपनीमध्ये सहाय्यक पदावर 3 वर्ष रुजू केल्यानंतर जे काही तिथे कामगार रुजू झालेले आहे किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिसवर त्याच्यावर त्याचे विपरीत परिणाम झालेले आहेत असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, म्हणजे युनियनचं. भविष्यात या कामगारांचे किती मोठे आर्थिक नुकसान होणार आहे याबाबतची जाणीव प्रशासनात करून देण्यात आली. ही पद्धत राज्य सरकारच्या मालकीच्या सार्वजनिक उद्योगांत पारेषण कंपनीमध्ये घातक व कामगारांचे शोषण करणारी, त्यामुळे अशा भरतीस वर्कर्स फेडरेशन कदापि मान्यता देणार नाही. सहाय्यक भरतीची संघटना तीव्र विरोध करेल ही भूमिका संघटनेच्या वतीने व्यवस्थापन बैठकीमध्ये स्पष्ट करण्यात आली आहे. म्हणजे बघा, हे जे काही महापारेषण कंपनीचं मॅनेजमेंटचं सुरू आहे किंवा आता महावितरणमध्ये जे काही 3 वर्ष कॉन्ट्रॅक्च्युअल बेसिस होतो त्यानंतर त्यांना कन्फर्ममध्ये रुजू करण्यात येतं 3 वर्षानंतर. मग त्यांना तो स्केल लागू होतो जो आता स्केल आहे 25,800चा. ठीक आहे, त्याच्या आधी ते 15, 16, 17 हजारावरच असतात. त्यामध्ये तो जो पिरियड आहे तो अनुभव म्हणून सुद्धा ग्राह्य धरण्यात येत नाही. ठीक आहे, त्याच्यामध्ये खूप मोठं फायनान्शियल लॉस आहे आणि पुढे प्रमोशनसाठी पण लॉस आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे त्याचा विरोध करण्यात येईल असं यांचं म्हणणं आहे संघटनेचं. त्यानंतर बघा, तंत्रज्ञ 1, 2 व सिनियर टेक्निशियन या पदामध्ये 15% पदे ही खुल्या भरतीकरता राखीव ठेवलेली आहे. 15% खुल्या भरतीकरता म्हणजे डायरेक्ट जे काही एक्झाम थ्रू असतात ते बाकीचे जे 15 सोडून बाकीचे 85% आहे ते इंटरनल प्रमोशनने घेतील. त्या संघटनेचा तीव्र विरोध असून अंतर्गत भरतीकरता राखीव असलेली 10% पदामध्ये खुल्या भरतीतील 15% पदाचा समावेश करून 25% पदे अंतर्गत भरतीद्वारे भरून कंपनीत कार्यरत कर्मचाऱ्यांना पदोन्नतीची संधी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी. आता याबाबत त्यांच्या पर्सेंटेजमध्ये ठरलेलं आहे. काही इंटरनल आहे, काही डायरेक्टमध्ये आहे. त्यांचं म्हणणं आहे की इंटरनल जे आहे त्यांना प्रमोशनसाठी चान्स द्यावा वगैरे असं यांचं म्हणणं आहे. ठीक आहे, आणि शेवटचं वाक्य सांगतो, महापारेषण कंपनी प्रशासनाच्या वतीने भरतीबाबत एकतर्फी निर्णय घेतला तर, एकतर्फी निर्णय म्हणजे युनियनला गृहीत धरून न धरता डायरेक्ट जर निर्णय घेतला तर तो सहन केला जाणार नाही ही भूमिका स्पष्ट करण्यात आली. कॉम्रेड कृष्णा भोयर सरचिट. तर मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल याच्यामध्ये 2-3 गोष्टी आहेत. तुम्हाला मी महत्त्वाचे पॉईंट इथे सांगतो की त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे आधी महापारेषणमध्ये सहाय्यक तंत्र किंवा टेक्निशियन 4 पद होतं. त्याच्यामध्ये डायरेक्ट रिक्रुटमेंट होतं. म्हणजे डायरेक्ट म्हणजे कसं, एक एक्झाम आणि सिलेक्शन आणि डायरेक्ट तुम्ही जॉईन म्हणजे तुमचं बेसिक आहे ते सुरू होऊन जातं. तर कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड नाही, कसल्याच प्रकारचा काही पिरियड नाही. परंतु आता ही जी गॅप पडली आहे 5-6 वर्षाची, त्याच्यानंतर यांनी असं डिसाईड केलं आहे किंवा यांच्या विचाराधीन आहे, अजून डिसाईड केलं नाही, अजून कन्फर्म केलं नाही मॅनेजमेंटच्या महापारेषणच्या, की विद्युत सहाय्यक, उपकेंद्र सहाय्यक जसं काही त्यांनी 3 वर्षाचं केलेलं होतं महावितरणनी किंवा आधी कॉन्ट्रॅक्च्युअल पिरियड त्यानंतर 3 वर्ष तुम्ही सक्सेसफुली कंप्लीट केलं तर त्याच्यामध्ये तुम्हाला परमनंट करतील असं त्यांचं म्हणणं. ॲक्च्युली ही पद्धत खूपच चुकीची आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला तो 3 वर्षाचा पिरियड असतो तो तुमचा सर्व्हिस म्हणून ग्राह्य धरण्यात येत नाही. तो तुमचा म्हणजे वेस्टेज जातो आणि त्याच्यामध्ये सिनियरिटीसुद्धा घेत नाही आणि तुम्हाला स्किलसुद्धा लागू होत नाही. खूप सारा फायनान्शियल लॉस आहे त्याच्यामध्ये. ठीक आहे, पहिली गोष्ट ही. दुसरी गोष्ट याच्यामध्ये असं आहे की तुमचं ऑनलाईन टेस्ट झाल्यानंतर तुम्ही जर क्वालिफाय झाले तर तुमची फिजिकल टेस्ट घेण्यात येईल. फिजिकल टेस्ट वगैरे आता म्हणतो नव्हती, फक्त एखादं हेल्थ सर्टिफिकेट आणा आणि जॉईन व्हा असं होतं. पण तो फिजिकल टेस्ट म्हणजे कदाचित ग्राउंड टेस्टसुद्धा होऊ शकते. आपल्या टेक्निशियनसाठी जे उपयुक्त आहे ते ठेवू शकतात, ते सुद्धा ते करू नये. ॲक्च्युली त्याबद्दल युनियननी अपोज केलं नाही आहे, परंतु तीसुद्धा एक ॲडिशनल प्रोसेस आहे त्यामध्ये, हे लक्षात घ्या. हे तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे कारण पुढे रिक्रुटमेंट येणार आहे त्यामुळे. ठीक आहे, आणि तिसरा मुद्दा असा आहे की जे टेक्निशियन 1, टेक्निशियन 2 आणि सिनियर टेक्निशियन ही प्रमोशनवर भरणारी पदे आहेत. ठीक आहे, याच्यामध्ये इंटरनल प्रमोशन जे आधी सहाय्यक तंत्रज्ञ आहे किंवा टेक्निशियन 4 आहे त्यांचं प्रमोशन होऊन त्यांना ही पदे मिळतात. बाकी याच्यामध्ये थोडंफार वादविवाद सुरू आहे. तर शेवटचं असं म्हणणं आहे युनियनचं, वर्कर्स फेडरेशनचं किंवा कृष्णा भोयर यांचं, की जर तुम्ही आपल्याचप्रमाणे म्हणजे बघा महापारेषणनी असे नियम लागू केले आणि भरती प्रक्रिया सुरू केली तर आम्ही याला विरोध करू असं म्हणणं आहे. त्यामुळेच हे मीटिंग घेण्यात येत आहे मित्रांनो, हे लक्षात घ्या. पुढे अजून भरपूर मीटिंग बाकी आहे 1 तारखेपर्यंत. त्याच्यामध्ये काय काय विरोध, कारण वायरमनचा इश्यू अजून तिथे आलेला नाही असं दिसतं आहे. वायरमनचा सुद्धा इश्यू आहे, वायरमनला सुद्धा तिथे घेण्यात यावं अशी एक मागणी आहे युनियन थ्रू. आणि दुसरं आउटसोर्सचे जे एम्प्लॉई आहे त्यांचीसुद्धा वेगळी मागणी आहे. त्याच्यामुळे कदाचित मला असं वाटते, अंदाज येतो की याच्यामध्ये तुम्हाला मॅनेजमेंटला ती बाजू समजून घ्यावं लागेल युनियनची आणि युनियनलासुद्धा काही ॲडजस्टमेंट करावं लागेल. तेव्हा पुढे जाहिरातीची थोडं येईल, म्हणजे थोडा वेळ लागेल. प्रत्येक अपडेट तुमच्यापर्यंत आणण्याचा आपण प्रयत्न करत असतो, आपल्या चॅनलतून प्रयत्न करत असतो. आणि पुढे 2-3 दिवसामध्ये तुम्हाला साधारण 2 दिवसामध्ये डिटेल सिलेबसचा व्हिडिओ तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून महत्त्वाचे व्हिडिओ तुम्हाला मिळत राहतील. जे काही अपडेट्स येईल ते सुद्धा आपण परत देतच राहू. युनियनची मीटिंग वगैरे होतीलच आणि पुढे काय प्रोसेस सुरू आहे ते तुम्हाला आपल्या चॅनल थ्रू कळेलच. त्यासाठी आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद मित्रांनो.